हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. आजचा दिवस खरंच खासच होता, कारण आज आम्ही झेंडूचं वावर रिकामं करणार होतो. मागच्या काही महिन्यांपासून आमचं झेंडूचं शेतीचं काम सुरू होतं. दररोज सकाळी उठून औषधाची व्यवस्था, फुलांची तोडणी, बाजारात विक्री या सगळ्या गोष्टींनी आमचं जीवन व्यापून गेलं होतं. मी जेव्हा वावरात आले तेव्हा आभाळ होतं आणि एवढं नंतर ऊन लागायला लागलं. मग घरी गेले. घरी जाऊन स्टॉलने तोंड वगैरे बांधून मी वावराकडे आले तर परत आभाळ आलं होतं. मग काय केलं, उपटायला सुरुवात. आणि त्यात झेंडू जेव्हा उपटायचं तेव्हा त्याला माती चिटकून यायची. मग काठी घेतली होती आणि त्या काठीनं आम्ही माती पाडत होतो. आधी भाऊ आणि मीच झेंडू उपटत होते. नंतर आत्तीन ते आले. मग आत्तीने पहिली मिशरी लावून घेतली. मग आम्ही केली झेंडू उपटायला सुरुवात. सगळेजण झेंडू उपटायला कुदलं होतं, कारण आज वावर खाली करायचं होतं. पावसाचा काही भरोसा नाही, पाऊस कधी पण येते. शेवटच्या सऱ्या राहिल्या होत्या. मग काय सगळ्यांनी घेतल्या सगळ्यांना. आणि त्यात आमच्या साईडला माती पडत होती. भाऊन त्यांच्या सऱ्यांची पडत नव्हती. मग त्यांनी घेतल्या होत्या काठ्या आणि त्यांचं चाललं होतं माती पाडायचं काम. मग काय इकडं मामांचं बी चाललं होतं. आणि फायनली आमचा सगळा झेंडू उपटून झाला. आणि मग पाऊस आला होता. पाऊस उघडल्यानंतर आम्ही झेंडू उपटून ठेवला होता तो सगळा झेंडू वावराच्या कडाला टाकला बांधायला. झेंडूच्या शेतीतून खूप काही शिकायला मिळालं. पिकाची निगा, वेळेचे नियोजन, बाजारभाव समजून घेणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम, हे सगळं या हंगामात अनुभवलं. अशा रीतीने एक हंगाम संपला. आता दुसऱ्या हंगामाची तयारी सुरू झाली. शेती म्हणजे एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. अनुभव, मेहनत आणि निसर्गाशी असलेलं नातं, हे सगळं प्रत्येक हंगामात नव्यानं समजतं.